पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थाडकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नम् सत्यज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तम् योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। राष्ट्रसंत गिरोद्गीर्ण ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्यसुसम्मतं स्वानुभूतिप्रमाणञ्च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी आपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्मा जागवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो। ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली जगत सुहास माऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रचार भीष्म संत नामदेव महाराज, शांती ब्रह्म नाथ बाबा, पंचम वेद निर्माते जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय, तपोमूर्ती संत गाडगे बाबा, मानवतेचे महान पुजारी गुरुकुंज बिहारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,
गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज, आचार्य श्री वेरुळकर गुरुजी आदी करून सकल संत वृंदांच्या पायाशी तद्वतच श्रुतियांत साधू नसे बैसला म्हणता काळे लागेल तोंडाला, म्हणून प्रथमची नमस्कार केला ग्रामश्रुते जनामी, म्हणून तुम्ही श्रुती महेशाची मूर्ती, मी बालक अर्चितसे भक्ती, आणि म्हणून तुमच्या भगवत रूप श्रोतृगणाच्याही पायाशी नतमस्तक होऊन आजच्या या 10व्या प्रवचनाला आपण सुरुवात करत आहोत. सज्जन हो, कालपर्यंत आपण हा प्रपंच नसून जे दृश्य जगत दिसते आहे तो सगळा भास आहे, एका चैतन्य शक्तीवर केलेला या जगताचा, या अध्यस्त परम तत्वावर केलेला, त्या चैतन्य शक्तीवर केलेला हा एक अध्यारोप आहे. आणि म्हणून हा प्रपंच काही झालेलाच नाही. ज्याप्रमाणे वंध्यापुत्र आहे, ज्याप्रमाणे एक सशशृंग आहे, गंधर्वनगर आहे, मृगजळ आहे, त्याप्रमाणे हा झाला नाही तर हा भासतो आहे. मृगजळ भासे साचपणा ऐसे, परंतु खोटियाचे पिसे उर फेडी फोडी. आणि म्हणून विषय हा आहे सज्जन हो की हे जग झालंच नाही. काल आपण पाहिलं, एकनाथ महाराज सुद्धा त्यांच्या नाथ भागवतामध्ये म्हणतात की प्रपंच एक पूर्वी झाला होता, हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता हेही सर्वथा असे ना. आणि यालाच दुजरा देत रहस्यामृतकार सुद्धा म्हणतात की जगाधिक झालेची नाही, केवळ स्वरूप सर्वत्रही. आणि हाची मुख्य सिद्धांत पाही वेदांताचा. आणि म्हणून हे झालंच नाही, अर्थात भासते आहे, या परब्रह्मावरच हे सगळं भासते आहे. अर्थातच जे काही दृश्य आहे ते सुद्धा दृश्य द्रष्टा आणि हे त्रिपुटी जी आहे हे सर्व तोच आहे. म्हणजे माया नाही ना हे जगत, आनंद घन चैतन्य है. आणि मग त्या चैतन्याची सेवा करणं, ही अनुभूती प्राप्त करणं म्हणजे खरा परमार्थमय संसार आहे. असा थोडक्यात काहीसा भाग आपण काल पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु हा जो मी कालच्या प्रवचनामध्ये भाग बोललो, हा वेदांताचा सिद्धांत असलेला जो भाग आहे की हा प्रपंच नसून नाही, हा प्रपंचच नाही आहे. तर हे जे जे काही दिसते आहे हे सगळं प्रपंच नसून परब्रह्मच सगळीकडे व्याप्त आहे. हा भाव सामान्य लोकांना आपल्या आटोक्याच्या बाहेर वाटू शकते. आणि मग आता आम्ही तर इतकं ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकत नाही, किंवा हे ब्रह्मज्ञान प्राप्त करणं, ब्रह्मज्ञान हे लेकुराच्या गोष्टी, त्या काही लेकराच्या गोष्टी नाही, त्या की सहज शक्य होणाऱ्या नाही. मग आम्ही काय करावं त्याकरिता की ज्या योगे आमच्याकडून सहजरित्या परमार्थ, हा परमार्थमय व्यवहार सहजरित्या होईल, त्याकरिता आम्ही काय करावं. या दृष्टीनं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपण जे जवळजवळ 9 दिवसापासून चिंतन करतो आहोत त्याच्यामध्ये कळी जोडत येत आहोत. त्याच्यामध्ये महाराजांनी पुढची कळी जोडून सांगितली आहे की आमचा व्यवहार जर परमार्थमय व्हावा असं वाटत असेल तर परमार्थमय व्यवहार होण्याकरिता अगदी सोप्या पद्धतीचा जर परमार्थमय व्यवहार कोणता असेल तर तो आम्ही कोणता करावा. तर त्याकरिता महाराजांनी पुढची कळी सांगितली. कोणती कड़ी है? ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज. ही पुढची कड़ी सांगितली की ज्या माध्यमातून सर्वात सोपा परमार्थ मार्ग अनुभवण्याचा मार्ग तुमच्या आमच्या जीवनात सापडून येईल. आणि म्हणून परमार्थमय व्यवहाराकरिता सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं की ना हम रहे अपने लिए, अर्थात आम्ही फक्त आमच्या पुरतं न राहता दुसऱ्याच्याही हिताचं, अर्थातच ग्रामगीता सांगते की आपुले परक्याचे हित
दोन्ही असावे लक्षात, जेणे परक्यास होईल पसंत ऐसा व्यवहार करावा. हा ग्रामगीतेचा सिद्धांत आमच्या जीवनामध्ये येणं, त्याचं नाव आहे परमार्थमय व्यवहार. ना हम रहे अपने लिए, हे त्याचं नाव. आणि म्हणून केवळ आपला स्वतःचाच स्वार्थ न पाहता दुसऱ्याचाही त्यात परार्थ साधला गेला पाहिजे. दुसऱ्याच्या हिताचं कृत्य करणं, यातच परमार्थमय व्यवहार दडलेला आहे. आणि म्हणून आमची ती बुद्धी झाली पाहिजे. परंतु सज्जन हो, काय झालं आहे, काही काही गोष्टी खऱ्या जरी असल्या तरी सुद्धा त्या कोणत्या गोष्टी कोणाकडे द्याव्या, कोणत्या गोष्टी कोणासाठी आहेत, काय आहेत, याचं चिंतन होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून काय झालं की समाजामध्ये तत्वज्ञान सांगत असताना आमचे जे पारमार्थिक, आम्ही कीर्तनकार आहोत, प्रवचनकार आहोत, आम्ही समाजामध्ये देत असताना समाजाला नेमकं काय द्यावं याचं परीक्षण न करता, कारण आमच्याकडं काय आहे की आमच्या साधू संतांनी, मी तर बोलत असतो की लोक सांगतात की तुमच्या साधू संतांच्या ग्रंथात काय आहे, तुमच्या ग्रामगीतेत काय. ग्रामगीतेत काय नाही ते विचारा, काय आहे हे सांगण्याकरिता तर आमचा अवतार झालाय. आणि हा अवतार संपून हजारो अवतार घेतले आम्ही लोकांनी, तरी सुद्धा आम्ही ग्रामगीता किंवा आमच्या साधू संतांच्या ग्रंथामध्ये काय आहे हे स्पष्टपणे आणि परिपूर्णतः सांगू शकत नाही. काय नाही ते विचारा, कारण जे नाहीची लोकित्रयी, जे महाभारती नाही ते नाहीची लोकित्रयी, म्हणून म्हणी पे पायी व्यासोच्चिष्ट जगत्रय, जे आमच्या ग्रंथात नाही ना, जगात कुठं सापडणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये काय नाही आहे, परंतु काय नाही हे जरी असलं तरी आमच्या मेडिकलमध्ये सर्व प्रकारचे औषधी असल्या तरी समोरचा रोगी कसा आहे हे पाहून देण्याची आमची युक्ती कुठंतरी कमी पडत आहे. आणि म्हणून त्यामुळे हा जो समाज आहे की त्या समाजाला जो एक अध्यात्माच्या दृष्टीनं, एक परमार्थाच्या दृष्टीनं, एक वेदांताच्या दृष्टीनं वा वैराग्य निर्माण व्हावं कुठंतरी. कारण आमचे संत सांगतात की कीर्तनाची, प्रवचनाची मर्यादा आमच्या नाथबाबांनी घालून दिली आहे की सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावी, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आणि म्हणून ही संतांच्या घरची कीर्तन मर्यादा सांगते की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचं विवरण करावं. कशा करता, तर जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती श्रीहरीची मूर्ती ठसवण्याकरिता भक्ती शिकवावी, ज्ञान सांगावं, वैराग्याच्या युक्ती विवरण करून सांगाव्या. पण ते कशा करता, तर जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतर श्रीहरीची. पण होत काय आहे, आमच्या प्रबोधनातून वैराग्य आम्ही सांगत आहोत, पण त्या वैराग्य सांगत असताना ते समाज ईश्वरनिष्ठ होण्याऐवजी, तो समाजनिष्ठ होण्याऐवजी समाजाचा संबंध तुटणारा होत आहे. म्हणजे ईश्वरनिष्ठा तर वाढली नाहीच नाही, पण समाजनिष्ठा मात्र कमी होत गेली आहे. आम्ही जे काही प्रवचनकार सांगतो, कोणी नाही रे कोणाचे अंती जाणे एकल्याचे, किंवा कवनाचे गणू मायबाप कवनाचे गणगोत, मुनुग जळवत जाईल रया, या पद्धतीचं सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली सोडविना कोणी, आणि एका पांडुरंगा वाचून कोणी सोडवू शकत नाही. या पद्धतीचं आम्ही सांगतो, हे सगळं ठीक आहे, परंतु आम्हाला कोणाचीच गरज नाही असं होऊ शकत नाही. कारण समाजनिष्ठा कमी झाली, व्यक्तिधर्म कमी झाला. व्यक्तिधर्म आहे, आम्हाला विश्वव्यापकतेपर्यंत जर जायचं आहे तर त्याच्या काही पायऱ्या आहेत ना. आधी व्यक्ती,
व्यक्तीपासून कुटुंब निर्माण, कुटुंबापुढे समाज आपला, समाजापुढे ग्राम आहे, ग्रामापुढे देश राहे, देश मिळून ब्रह्मांड होय, गती गतीने जवळते. म्हणून हे जे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडाचा मूल घटक माणूस आहे. तो माणूस जर उन्नत झाला तर हे विश्व उन्नत होईल. म्हणून त्या साखळीनं आम्ही चालत गेलो पाहिजे. आणि म्हणून हा उपदेश करत असताना त्या लोकांची पातळी पाहून हा उपदेश केला पाहिजे. आणि म्हणून कोणाला वैराग्य सांगावं, कोणाला ज्ञान सांगावं, कोणाला भक्ती सांगावी, याचे मुख्य एक बारकावा आहे. आणि म्हणून तो वैराग्य आम्ही मोठ्या प्रमाणात सांगत आहोत. म्हणून ते समाजातले लोक आपले नाहीत आणि त्यांचं आपल्याला काही घेणं देणं नाही, ही भावना एक दृढमूळ होत चालली. परंतु हा जो काही भाग आहे, हा भाग जो काही होत आहे, हा चुकीचा होत आहे. आमचे साधू संतांना हे कळत नव्हतं काय, कोणी नाही रे कोणाचे. पण आमचे साधू संत समाजासाठी का झटले? जगाच्या कल्याणाकरता झटले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. कशा करता? कारण हे आपले जरी कोणी नसले, बाह्य दृष्टीनं तरी जर चिंतन केलं तर ही भावना आमची झाली पाहिजे ना. आणि म्हणून हा जो काही उपदेश देत असताना सुद्धा, आणि जे लोक हा उपदेश देत आहेत, आम्ही कीर्तनकार प्रवचनकार की नाही रे कोणाचे अशा पद्धतीचा, पण तो आमच्यामध्ये सुद्धा ती भावना आली आहे का? जो काही उपदेश देत जो वर्ग आहे, तो वर्ग सुद्धा स्वतः प्रतिष्ठा, स्वतःच उदरनिर्वाह व्यवस्थित चालेल, स्वतःच सगळं याच आधी पूर्ण उपदेश करतो. स्वतःच्या हिताचाच उपदेश दुसऱ्याला उपदेश आम्ही करत नाही. म्हणजे समाजाला समाजनिष्ठ बनवणारा उपदेश आम्ही केला पाहिजे. आम्ही जी पारमार्थिक लोक आहोत, ही उपदेश करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये एक सुंदर अशा पद्धतीचा दृष्टांतात्मक अभंग आलेला आहे. जगद्गुरु म्हणतात की या गोष्टी आम्ही समाजाला रंगवून सांगतोय, पण आमच्या ठिकाणी त्या उतरत नाही. अर्थातच आमचा उपदेश करणं म्हणजे एका धूर्त वाघानं कोल्ह्याला केलेला उपदेश. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की वाघे उपदेशिला कोल्हा, सुखे खाऊ द्यावे मला. एका वाघानं एका कोल्ह्याला उपदेश केला की स्वार्थी होता तो, बऱ्याच दिवसाचा उपवास त्याला घडला होता, आणि तो त्या कोल्ह्याला म्हणायला लागला की सुखे खाऊ दे रे मला. कशा करता? कारण देह तव जाणार, काही घडेल परोपकार. तुझा देह नाही तरी जाणारच आहे, मी खाल्लं तरी तू मरणारच आहे, आणि मी न खाल्लं तरी एक दिवस तुला हे जग सोडून जायचंच आहे. मग आता माझ्या पोटात जाऊन माझी भूक भागवून थोडा परोपकार करून जा. असं ज्यावेळेस त्या वाघानं कोल्ह्याला उपदेश केला, त्यावेळेस तो कोल्हा म्हणतो, येरू म्हणे भला भला, निवाळा तव मुखे झाला. वा 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 वा, वाघ महाराज, काय तुमच्या हातानंच तुमचं, याला उष्टलकुटी न्याय म्हणतात, त्याच त्याच्यावर लादायचं. उंटाच्या पाठीवर वाळवंटामध्ये लाकडून येतात, आणि ते लाकडं त्याच्या पाठीवर नेताना त्या उंटानं जर गडबड केली तर त्या उंटालाच त्यातल्याच एका लाकडानं मारायचं, आणि तेच लाकूड त्याच्या पाठीवर ठेवून त्याला चालायला लावायचं. याला उष्टलकुटी न्याय म्हणतात. तसं
त्या कोल्ह्यानं सुद्धा उष्टलकुटी न्याय वापरला आणि त्याला सांगितलं की येरू म्हणे भला भला निवाडा तव मुखे झाला. वा 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 वाघ महाराज, काय तुम्ही उपदेश केला. तुमच्याच मुखातून तुम्ही सांगितलं की देह तव जाणार जाणार, काही घडेल परोपकार. मग असं करा ना, मला खाल्ल्यापेक्षा तुमचाही देह एक दिवस जाणारच आहे ना, मग तुम्ही मला न खाता मरून जा ना, मला जिवंत ठेवल्याचा परोपकार तुमच्याकडून घडेल. म्हणजे सगळे लोक आपल्या आपल्या हिताचा उपदेश करत आहेत, परंतु यथार्थ उपदेश मात्र समाजामध्ये केला जात नाही. त्याच्यामुळे हा सगळा परिणाम. भारत साधू समाज की सेवा साधना म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक सुंदर ग्रंथ आहे, साधू समाजाकरता उद्बोधन करणारा. आणि त्याच्यामध्ये जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक सुंदर अशा पद्धतीचा दृष्टांत त्यामध्ये सांगितला आहे की झालं काय, एका गावामधून तो साधू जात होता. त्याची एक कफनी आणि त्या साधूची एक झोडी होती. त्या गावातून तो जात होता साधू, त्या गावाला लागली होती आग. आता गावाला आग लागली आणि सगळे लोक ते रडून राहिले. कोणी काही आकांत त्या गावामध्ये चालू होता आणि कोणी पाणी फेकून राहिलं. सगळी धावा धाव धावा धाव सगळ्या लोकांची चालू होती की अरे धावा धावा, विझवा विझवा, अशा पद्धतीचे सगळे लोक धावत होते. आणि त्या ठिकाणी हा साधू गेला आणि त्या ठिकाणी या साधूने उपदेश केला की अरे काय मूर्ख लोक आहेत तुम्ही, हे सगळं रडून राहिले, दुःख व्यक्त करून राहिले, आरडाओरड करून राहिले, इथं पाणी फेका, हे करा ते करा, हे सगळ्या गोष्टी सांगून राहिले. अरे मूर्खांनो, याच्या मागं कशाला लागले, हे जग एक दिवस जळणार आहे. कौन रहेगा इस दुनिया में आओ मुझको बताओ रे, जल रहा संसार धडक कर. कोणीच राहणार नाही आहे, सगळं जाणार आहे, हे सगळं नष्ट होणार आहे. काय तुम्ही याच्या मागं लागले आहे, हे जग नश्वर आहे, हे एक दिवस नष्ट होणार आहे, काय तुम्ही हे वाचवण्याच्या मागं लागले आहे, मूर्ख आहेत तुम्ही, असं चालू होतं. त्या ठिकाणी एक सुज्ञ माणूस उभा होता. त्या सुज्ञ माणसानं काय केलं की त्या साधूची जी झोडी होती ती हिसकली आणि ती झोडी त्या आग लागलेल्या घरात टाकली. त्या घरात टाकल्यानंतर मग तो साधू आरडाओरडा करायला लागला. अरे काय केलं तुम्ही, मला दक्षिणा भेटली होती, 5 रुपये दक्षिणा होती आणि ती माझ्या त्या झोडीमध्ये होती आणि ती 5 रुपये दक्षिणा असलेली झोडी तुम्ही त्यात फेकली. अरे काय तुम्ही मूर्ख आहे, आता माझी दक्षिणा गेली. त्या झोडीमध्ये 5 रुपये होते आणि तुम्ही ते आगीत टाकलं आणि ते सगळंच्या सगळं जाळून टाकलं. काय तुम्ही मूर्ख लोक आहे. त्यावेळेस तो सुज्ञ माणूस त्या साधूला म्हणायला लागला, साधू महाराज, अहो आमचं गाव पेटलं आहे, इथं आग लागली आहे आणि ते विझवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, ते विझवण्यासाठी आम्ही कष्ट करत आहोत, तर तुम्ही आम्हाला मूर्खात काढलं की काय हे संसार नष्ट होणार आहे, हे जग एक दिवस नष्ट होणार आहे, हे सगळं एक दिवस संपणार आहे, हे जळलं ते जळू द्या, तुम्ही कशाला विझवण्यासाठी आरडाओरड करता, तुम्ही मी जे तत्वज्ञान सांगतो ते ऐकायला बसा, असं तुम्ही बोलत आहात. मग आम्हाला वैराग्याच्या गोष्टी शिकवता आणि तुम्ही तुमची 5 रुपये दक्षिणा ज्या झोडीमध्ये आहे ती झोडी आम्ही पेटत्या घरामध्ये फेकली, त्या आगलेल्या आगीमध्ये फेकलं, तर तुम्ही एवढा आरडाओरड करताय, हे तुमचं कोणतं वैराग्य आहे. मग म्हणून वैराग्याचा उपदेश करणारे लोकही सुद्धा वैराग्याचं जीवन जगतात, वैराग्य जीवन जगतात, अशातला काही भाग नाही. आणि म्हणून हे वैराग्य जरी असलं तरी सुद्धा सज्जन हो, मी जे काही 1-2 भाग तुमच्या समोर मांडले आहे, वास्तविक ही गोष्ट जरी खरी असली, अनाठाई वैराग्य ठीक आहे, पण ते अनाठाई जर वापरलं तर ते काही योग्य नसतं. ज्याप्रमाणे मी याच्या अगोदरचा एक दृष्टांत सांगितला की हा जो भाग आहे की समाजामध्ये आपण वावरत असताना त्या समाजामध्ये वैराग्य असावं इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्या वैराग्यामुळे परस्पराचं मधलं प्रेम मात्र नष्ट होऊ नये. परस्परामध्ये प्रेम असलं पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे. म्हणजे आपण वैराग्याचा उपदेश करतोय, पण कधी अर्थातच आमचे पारमार्थिक ज्यावेळेस परमार्थ करतात, भजन करतात आणि कदाचित त्या भजन चालू असताना जर एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर घराला काही अडचण आली म्हणून माहीत झाल्यानंतर ते जातात, तर दुसरा पारमार्थिक म्हणते, वा हे काय भक्ती आहे,
देवावर विश्वास नाही याचा, अरे देव बरोबर करते, ह्या देल्ल भजन टाकून गेला म्हणते घरी. पण ज्या वेळेस असं म्हणणाऱ्या पारमार्थिकाच्या घरी ही वेळ येते ना, त्यावेळेस तोही सुद्धा तसंच करत असते, तो अर्ध भजन टाकून जात असते. फक्त आमच्या वेळेस आम्हाला काहीही चालतं, फक्त दुसऱ्यांच्या वेळेस मात्र आम्ही तत्वज्ञान सांगायला तयार असतो. अशी आमची वृत्ती झालेली आहे, आमच्या प्रबोधनकारांची वृत्ती झाली आहे. आमच्याच आचरणात वैराग्य नाही, आमच्याच आचरणामध्ये भक्ती नाही, आमच्याच आचरणामध्ये, आमच्याच चिंतनामध्ये ज्ञान नाही, आणि आम्ही फक्त लोकांना सांगत सुटतो. मला कधी कधी नवल वाटते. या जगामध्ये प्रेम करण्याकरिता परमात्म्याशिवाय दुसरं कोणीच योग्य नाही आहे. भौतिक प्रेम हे नुसतं बदलणार आहे आणि एकापासून दुसऱ्यावर, दुसऱ्यापासून तिसऱ्यावर जाणार आहे, आणि हे प्रेम सत्य नाही, खोटं आहे. फक्त जगात परमेश्वरावरचंच प्रेम सत्य आहे असं म्हणणारे महाराज लोक ज्यावेळेस लफडे करतात, ज्यावेळेस कुठंतरी प्रेम प्रकरणामध्ये पडतात, 3-3, 4-4 वर्ष त्यांची प्रेम प्रकरणं चालतात, नवे सर्व लोकांना माहीत होतात, आणि ते प्रेम प्रकरणं करून करून नंतर ते लग्न करतात. मग यांचं त्यावेळेस हे जे तत्वज्ञान आहे की जगामध्ये प्रेम करण्याकरिता फक्त ईश्वर आहे हो योग्य, बाकी कोणीच योग्य नाही, हे तत्वज्ञान त्यावेळेस कुठं मामोजाच्या नळ्यात जाऊन बसते. म्हणून हे तत्वज्ञान जगत असताना कोणाकरिता कोणता भाग आहे, मेडिकल मधले सर्व प्रकारच्या औषधी असल्या तरी कोणती औषधी कोणाकरिता आहे हे पारखून आमच्या प्रबोधनकारांनी देणं आवश्यक आहे. म्हणून वैराग्याचा बोध देत आम्ही ज्या वेळेस गेलो, कोणी नाही रे कोणाचे या गोष्टी सांगत गेलो, आणि त्या जास्त रुजवून त्याच्या पलीकडे ईश्वर हा फक्त आपला आहे आणि सर्वांमध्ये ईश्वर व्याप्त आहे, म्हणून सर्वांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे, असा समाज ईश्वरनिष्ठ न बनवता त्याला आम्ही ईश्वरनिष्ठही बनवलं नाही आणि समाजनिष्ठही बनवलं नाही. त्याची ईश्वरनिष्ठा तर वाढवलीच नाही, पण समाजनिष्ठा सुद्धा कमी केली. आणि म्हणून आमच्या संतांना सुद्धा कधी कधी उपदेश करावा लागला की पोठी पडपड जगमुआ पंडित भयानकोय, 2.5 अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. अरे पंडित तेव्हा होतो कधी ज्या वेळेस तो समाजाविषयी प्रेम व्यक्त करतो. महाराज म्हणतात की महाराजांचं एक भजन आहे, सुंदर भजन आहे. महाराज म्हणतात की यद्यपि हो विद्वान या साधु कर्म न उनका सच्चा है, दीन दुखी जनता में ख्याल न जिसका पहुंचा है, यद्यपि हो विद्वान या साधु ख्याल न उसका सच्चा है. किंवा वेद शास्त्र तुम पढ़े हो लेकिन जनभाषा नहीं जानोगे, इसके बिन नहीं समाज सुधरे, क्या कहना यह मानोगे. अरे लोकांना काय पाहिजे आहे त्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या समाजामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की हो ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, वैराग्याच्या दृष्टीनं ठीक आहे की आपण कोणासाठी काही करणं, काही जरी केलं तरी लोक आपले नाहीत, शेवटी जाणे एकल्याचे, किंवा हा वैराग्याचा जो भाग आहे हा भाग योग्यच आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे सज्जनो की ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंतांनी एक सिद्धांत मांडला आहे. 36व्या अध्यायामध्ये महाराज असं म्हणतात की एक जो आहे की नाही, मुक्ताबाईचा सुद्धा एक अभंग आहे की हे ठीक आहे वैराग्याच्या दृष्टीनं, पण मुक्ताबाईचा एक अभंग असा आहे, मुक्ताबाई असं म्हणतात, आदिशक्ती मुक्ताबाई, की एकापासूनही अनेक झाले त्यासी पाहिजे सांभाळिले. ज्यावेळेस माऊली ज्ञानेश्वर महाराज समाजाविषयी उद्वेग त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला, समाजांनी त्रास दिल्यानंतर, आणि ताटी बंद करून आपल्या कुटीत बसून राहिले. आता बस त्यांना कंटाळा आला आणि त्या समाजाच्या प्रती एक विटाळ मानून किंवा त्या समाजाच्या प्रती कुठेतरी घृणा निर्माण होऊन ज्यावेळेस माऊली बसले, त्यावेळेस ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई त्यांना उपदेश करतात की ओ ठीक आहे महाराज, हे सगळं ठीक आहे, परंतु हे सगळे एकापासून अनेक झाले आणि यासी पाहिजे सांभाळले, यांना सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून ग्रामगीतेनं सुद्धा तो सिद्धांत सांगितला की बहु हावे हा ईश्वरी संकल्प, जीवाद्वारे घेई रूप, म्हणून दुजियांची ओढ आपोआप जीवा लागे.
एकोहम बहुश्याम हा ईश्वरी संकल्प आहे. अनेक व्हावे हा ईश्वरी संकल्प आहे. आणि म्हणून एकाच ईश्वरापासून अवघी एकाचीच वीण असल्यामुळे, एकापासून हे सगळे झाले असल्यामुळे ते चैतन्य परस्परांच्या पासून कुठंतरी एका ठिकाणी येण्याचा भाग पडतो. आमच्या शरीरामध्ये परस्पर असलेले जे अवयव आहे, भिन्न भिन्न अवयव आहे, ते अवयव जेव्हा एका ठिकाणी येऊन कुठली कृती करतात त्यावेळेसच ती कृती सिद्ध होत असते. नवे नवे मी त्याही पुढे जाऊन सांगतो, आपल्या शरीरामध्ये असलेले जे काही पंचमहाभूत आहेत, पंचमहाभूताचं जे आपलं शरीर बनलं आहे, हे पंचमहाभूत परस्पर भिन्न आहेत, वेगळे वेगळे आहेत. आप म्हणजे पाणी आणि अग्नितत्व दोघांचं कुठं तालमेळ बसते काय? एक उग्र आहे, अग्नी जाळणारी आहे, पाणी त्याला विझवणार आहे, परस्पर भिन्न आहे. असे परस्पर भिन्न असलेले जे पंचतत्व आहेत, हे पंचतत्व सुद्धा आपल्या शरीरात एका ठिकाणी एकवटले आहेत, म्हणून आपलं हे शरीर बनलं आणि सगळं काही चालून राहिलं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की ऐसी ही पाचही भूते न सहाती एकमेकांते की तीही ऐक्याते देहा. ज्ञानेश्वरीच्या 13व्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ते सुद्धा एका ठिकाणी येतात, त्यावेळेस कुठंतरी योग्य प्रकारची कृती घडत असते. आणि म्हणून आपण आपुल्यासाठी नसू, जगू मरू समूहासाठी, समूहाचे कल्याण जिथे, खरी शांती आपुल्याची तिथे. आणि म्हणून सर्व आम्ही सर्वांकरिता ही ज्ञान ज्योती दे हाती. हा भाग महत्वाचा आहे आणि हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणं महत्वाचं आहे. कारण बहु आत्मवत सर्व भूतेषु, आपण ज्या कोणी प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे. महाराजांनी प्रश्न विचारला, अरे तुझा जीव प्रिय तुझा जैसा तसा इतरांस नाही का? आणि म्हणून इतरांची वागणूक करत असताना आपणाशी काटा रुतला, तेने जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखीत जावे. रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात, आपल्याला कोण चिमुटा घेतल्यावर किंवा काटा रुतल्यावर जेवढी आग होते तेवढीच आग आपण दुसऱ्याला चिमुटा घेतल्यावर होते. याचं भान असणं, याचं नाव आहे सगळ्यात सोपा परमार्थ मार्ग. याचं नाव आहे हमको सभी से गर्ज, ना हम रहे अपने लिए. याचं नाव आहे ना हम रहे अपने लिए. कारण आमच्या सुभाषितकारांनी एक सुंदर सुभाषित लिहिलं, सुपरिचित सुभाषित आहे की अयम निजः परो वेती गणनाम लघुचेतसाम उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम. अर्थात अयम निजः हे माझं आहे, परोवेती हे दुसऱ्याचं आहे. ही गणना करण्याची, मोजमाप करण्याची लघुवृत्ती, लघुबुद्धी म्हणजे छोटी बुद्धी आमच्यातली निघून जावी. आणि उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम, उदारता आमच्या ठिकाणी आली पाहिजे. आणि वसुधैव कुटुंबकम, हे विश्व माझं कुटुंब आहे, माझा संसार विश्व आहे, स्त्री पुरुष बाप माये, ग्रामगीतेचा सिद्धांत जीवनात आला पाहिजे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचरा आपणची झाला. ही बुद्धी आपली झाली पाहिजे. त्याच्यामागं कारण आहे. रामतीर्थ स्वामी म्हणून फार, स्वामी रामतीर्थ म्हणून फार मोठे आणि सगळ्यात सोपा वेदांत जर त्यांनी कोणी लिहिला असेल तर तो स्वामी रामतीर्थांनी लिहिला. ते रामतीर्थ असं म्हणतात की हिंदू मुसलमान पारसी सिख जैन ईसाई यहूद इन सब के सीने में धड़कता एक सा है दिल मेरा. सगळे एकच आहे. आणि म्हणून या सगळ्यांमध्ये एकच रोशनी आहे, एका चैतन्याचा हा सगळा आविष्कार आहे. म्हणून त्याची सेवा करणं अतिशय अगत्याचं आहे. आणि हे जर आपण न करत असू तर देवालाही सुद्धा आपण आवडते होऊ शकत नाही.
त्याचं कारण आहे सज्जन हो, हमको सभी से गर्जे ना हम रहे अपने लिए. आम्ही आमच्या पुरते नसलो पाहिजे, तर आमच्यासोबत इतरांसाठीही असलो पाहिजे. ग्रामगीता म्हणते की आपुले परक्याची हित दोन्ही असावे लक्षात. या पद्धतीचा आमचा व्यवहार झाला पाहिजे. त्याचं कारण काय आहे तर महाराज सांगतात की याचं कारण हेच आहे की हमको सभी से गरज आहे. आम्हाला सगळ्यांसोबत गरज आहे. कारण अरिस्टॉटल नावाचा तत्ववेत्ता, पाश्चिमात्य तत्ववेत्ता होऊन गेला. प्लूटो नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला आहे. आणि त्यांनी जे काही तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी सुद्धा म्हटलं आहे की प्रत्येक मनुष्य हा समाजशील आहे. अर्थातच मानव हा समाजशील प्राणी आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि आमचे संतही सुद्धा सांगतात और जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आम्ही सुपंथ धरू पण कधी एका सहाय्य करू. ज्यावेळेस आम्ही एकामेकाला सहाय्य करू त्यावेळेस काय आहे की त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही सुपंथ धरू शकतो, अन्यथा नाही. आणि म्हणून आमची ग्रामगीताही सांगते. ग्रामगीतेच्या 6व्या अध्यायामध्ये संसर्ग प्रभाव अध्यायामध्ये महाराजांनी हा संसर्ग किती महत्वाचा आहे मानवातल्याचं वर्णन करताना म्हणतात की जगावरची मानव जगला, समुदायातची उन्नत झाला आणि तो समुदायाचे कार्य विसरला तरी ते उचित कैसे. हा जगावर माणूस जगतो, समाजामध्ये राहूनच तो आपली उन्नती करतो आणि त्या समाजाचं त्या तुमच्या या सगळ्या पृथ्वी तलावावरच्या इतर लोकांचं जर तुम्हाला काही घेणं देणं नाही, जगाचं समाजाचं जर काही घेणं देणं नाही असं म्हणत असाल तर ते कसं योग्य ठरू शकते हो. कारण जोवरी हवे आहे शरीर, आवश्यक वाटे अन्न वस्त्र, तोवरी न म्हणावा मिथ्या संसार सेवा करावी सर्वांची. ग्रामगीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये महाराजांनी सांगितलं. हा महत्वाचा भाग आहे. कारण मी तुमच्यासमोर एक चिंतन मांडतो सज्जन हो. समाजामध्ये वावरत असताना समाजामध्ये जर एखादा माणसाचं लग्न होत आहे, समाजामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडत असतात, काही शोध लागल्या जातात, भाषा आहे, विषय आहे, काही कोणी शोध लावतात, काही जीवनशैली आहे. कुठलीही गोष्ट जेव्हा समाजामध्ये घडते, कुठलीही समाजामध्ये दिसणारी जी घटना आहे, कुठलंही जे एक दृश्य आहे ते एकट्यानं नसते घडत, ते कुठंतरी समुदायानंच घडवलेलं असते. एखादा माणूस आहे आणि त्या माणसाचं लग्न ठरल्यावर तो नवरदेव होते. मी असा प्रश्न विचारतो, नवरदेव एकट्यानं होते काय? नाही होऊ शकत. नवरदेव एकट्यानं होऊ शकत नाही. तो नवरदेव होण्याकरिता त्या मुलाला पहिली गोष्ट आई वडील पाहिजे, भाऊ पाहिजे, बहीण पाहिजे, यांच्या काही नातेवाईक यांच्या माध्यमातून तो पहिले मुलगी पाहण्यासाठी जातो. म्हणजे याचं कुटुंब तर पाहिजेच पाहिजे, दुसरं त्या मुलीचंही कुटुंब पाहिजे, ते मुलीचं कुटुंब पाहिजे, ती मुलगी तर पाहिजेच पण मुलीचं कुटुंबही पाहिजे. आणि ते दोन कुटुंब राहून जमत नाही तर त्यांचे 21 कुळाचे, यांच्या 21 कुळाचे, असे 42 कुळाचे सगळे नातेवाईक एका ठिकाणी लग्न लावावं लागतं. नवे तो नवरदेव, एकटा नवरदेव सजण्याकरिता त्या नवरदेवाचा बूट जिथून आणतो तो बूट विकणारा पाहिजे. नवरदेवाचा कोट जिथून आपण आणतो तो कोट जो घडवतो तोही नवरदेव सजण्याकरिता आवश्यक आहे. नवरदेवाला फेटा बांधतो त्याकरिता फेटा बांधून देणाराही तितकाच आवश्यक आहे. तो जो नवरदेव आहे तो नवरदेव सजण्याकरिता ज्या ज्या काही गोष्टी लागत आहेत त्या सगळ्या गोष्टी घडवणारे लोक एक नवरदेव सजवण्याकरिता लागतो. म्हणून नवरदेव हा काही एकट्यानं होत नाही, तर नवरदेव होण्याकरिता समाजातल्या अनेक घटकांची आवश्यकता भासत असते. आणि म्हणून चांभार्याचे जोडे बनवी, विणकर याला कपडे पुरवी, नीट नेटके कपडे शिवी शिंपी, यासाठी ग्रामगीता सांगते. आणि म्हणून
कोणाचे निभेना वगळून ग्राम, प्रत्येकाशी प्रत्येकाचे काम, हाही सुद्धा सिद्धांत ग्राम्यतेने सांगितलं. कारण चांभारानं जर आपल्याला जोडे शिवून दिले नाही, तर जो म्हणतो की मला कोणाची गरज नाही, अशा माणसाला स्वतःच्या घरी चांभाराचं काम करून जोडे शिवावं लागेल. हे शक्य आहे का? नाही शक्य आहे. स्वतःचे कपडे आपण स्वतः शिवत नाही, टेलर कडून आणतो शिवून. आणि म्हणून आपल्याला इतरांची सुद्धा गरज आहे. महाराजांनी एका भजनामध्ये सुंदर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला आणि काही वर्णन केले. माझं भजन पाठ नव्हतं, मी आज ते भजन काय आमच्या सहृदय अंतकरणाच्या मंडळीकडून मिळवलं आणि काय सुंदर भजन आहे महाराजांचं. माझ्या पाठ नाही, पण मी ते टिपून ठेवलं. इतकं सुंदर भजन आहे की आम्ही अमुच्या भरवशावर जगतो, कोण शहाणा हे म्हणतो. कोणता असा शहाणा आहे की तो आमच्या भरोशावर जगतो? त्यानं राष्ट्रसंतांच्या या प्रश्नाची उत्तरं द्यावं. या भजनामध्ये जी महाराजांनी प्रश्न विचारले, महाराज म्हणतात, जीवनाची सामुग्री सारी काय एकट्याने होते पुरी, सैन्या वाचुनी राजा का बनतो. अरे जीवनामध्ये जी काही जीवन जगण्याकरिता इत्तमभूत तुम्हाला आवश्यक असलेली सामुग्री आहे, तुम्हाला जेवणाकरिता लागलेलं अंग झाकण्यासाठी कपडे लागते, उदरनिर्वाहाकरता अन्न लागते, राहण्याकरता घर लागते, वाचण्याकरता पुस्तकं लागते, डोळे कमजोर झाले तर चष्मा लागते. या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला लागत्या आहेत, या काय तुम्ही एकट्यांनी बनवल्या आहेत? एकटे घडवतात? अहो राजा तरी एकटा घडू शकतो का? त्याला प्रजा पाहिजे आहे, त्याला प्रधान पाहिजे आहे, त्याला सैन्य पाहिजे आहे, त्याला सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्यावेळेस तो राजा सिद्ध होत असतो. काय प्रश्न विचारले महाराजांनी. माझे सुंदर शोभले हे घर, फळ फुलांनी आणली बहर, यासाठी एकटा श्रमतो. एकटा करतो काय? करतो नाही करू शकत. मग भरपूर प्रश्न विचारले. हो धोत नेसायासाठी उंच धोतर, विणले हे भरजरीदार, हे सर्व आम्ही का करतो? आणि म्हणून महाराज म्हणतात, हे सगळ्यांनी मिळून केले, ते सगळ्यांच्या कामाशी आले, अभिमानाने आम्हीच का मरतो. सांगा हे कोण शहाणा म्हणतो? नागपूरमध्ये महाराजांनी 30 मार्च 1958 रोजी लिहिलेलं सुंदर भजन आहे. महाराज म्हणतात की दुसऱ्याचे घेता सुख वाटे, परी देताना का यावे काटे, दास तुकड्या म्हणे सगळा भ्रमतो, ऐसे कोण शहाणा म्हणतो. कोण असा शहाणा? अहो या मानव समाजामध्ये वावरत असताना आपले जे काही सण उत्सव आहेत, हे सण उत्सव सुद्धा त्या पद्धतीनंच योजल्या गेल्या. पहा ना तुम्ही. अहो तिळगुळाचं वाटप आहे संक्रांतीच्या सणाच्या वेळेस. कशा करताय? तर आमच्या समाजातल्या महिला मंडळी, आमच्या भगिनी एका ठिकाणी आल्या पाहिजे, त्यांच्यात विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे, त्यांचे प्रेम संबंध टिकून राहिले पाहिजे. आणि ते करत असताना तिळगुळाचा थोडासा जरी लाडू आहे, कोणी लाडू करतात, कोणी तिळगुळ बारीक करून त्याचं पावडर करून वाटतात. पण हे सगळं करत असताना, ते तिळगुळ करत असताना गूढ निर्मिती करणारे, तीळ शेतात पिकवणारे, ते शेतात काम करून ते पीक काढण्याकरिता सहाय्य करणारे शेतमजूर, ते विकणारे, ते विकत आणणारे, अशा कितीतरी लोकांचा त्या छोट्याशा तिळगुळाच्या सोबत किती शेकडो हात त्यासाठी राबले असतात. आणि शेकडो हात राबल्यानंतर तो तिळगुळाचा लाडू तयार होत असतो. छोटासा लाडू दिसतो, पण त्याच्या मागची प्रक्रिया मात्र खूप मोठी आहे. म्हणून समाजामधली प्रक्रिया, समाजामधल्या गोष्टी छोट्या छोट्या जरी दिसत असल्या तरी त्यामागं कितीतरी मोठ्या समाजानं केलेलं एक प्रकारचं कष्ट आहे, समाजानं घेतलेलं कुठेतरी एक कष्ट आहे, त्याचं हे फलित आहे. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलं की आमची संतती नसे आमची, आमची संपत्ती नसे आमची, आमची कर्तव्य शक्तीही नसे आमची, व्यक्तिशः उपभोगार्थ. आमच्या जीवनामध्ये जे जे काही आमचं आहे ते आमच्या व्यक्तिशः उपभोगासाठी नसून समाजाच्याही उपभोगासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. त्यावेळेसच खरा परमार्थमय व्यवहार साधल्याशिवाय राहणार. हमको सभी से गर्ज है,
आपण लोकांसाठी, लोकही आपणासाठी. विसरू नये हे कधी, की प्रभूनीच बांधल्या या गाठी. असं एक कोणाचं तरी सुंदर वाक्य. आणि म्हणून ही गोष्ट आपण विसरलं पाहिजे, की आपण जेवढे आपल्याकरिता आहोत तेवढेच इतरांकरता सुद्धा असलो पाहिजे. हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून एक एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, हा आमच्या संतांचा विचार आमच्या अंतःकरणात दृढमूल झाला पाहिजे. दसऱ्याचा सण आहे, कशा करता? आमच्या परस्परामधलं प्रेम निर्माण झालं पाहिजे. म्हणून आपण त्यांच्याकडे जावं, त्यांनी आपल्याकडे यावं, आपण त्यांना सोनं द्यावं, आपण हा स्नेह टिकून राहावा, याच्याकरिता हाच दसऱ्याचा सण आहे. महत्वाचा भाग. असे कितीतरी सण आहे. पोळ्याचा सण आहे, घरोघरी बैल फिरवावा लागतो. आपला संबंध समाजाशी आला पाहिजे, समाजातल्या प्रत्येक कुटुंबाशी आपला संबंध आला पाहिजे. आमच्या साधू संतांनी सुद्धा जे जे काही उत्सव चालू केले आहेत, सप्ताह चालू केले आहेत, सामुदायिक प्रार्थना चालू केली, हरिपाठ चालू केला, कशा करता चालू केलं? हे बुद्धवंदना चालू केली, कशा करता? आमचा समाज कुठेतरी एकत्रित आला पाहिजे. समाजातला प्रत्येक घटक हा समाजनिष्ठ बनला पाहिजे. आणि ज्याला हे पटत नसेल त्या व्यक्तीनं सरळ सरळ गावाच्या बाहेर एखाद्या शेतामध्ये, एखाद्या जंगलात आपलं झोपडं बांधून तिथंच राहावं, ज्याला समाजाची काही गरज वाटत नाही असं म्हणायचं असेल. नवल येतो कधी कधी. या जगामध्ये जेवढे काही सत्पुरुष झाले, साधू संत झाले, सगळे सांगतात की आम्ही एकजुटीन असलो पाहिजे, एका कुटुंबात असलो पाहिजे, आम्हाला परस्पराची गरज भासली पाहिजे. आणि आम्ही एका कुटुंबातले लोक. सून म्हणते मला सासू सासऱ्यांची गरज नाही, आता हिचा नवरा काय ढगातून पडला, गरज नाही असं म्हणणं योग्य नाही. आणि सासू सासरे म्हणतात आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही आमचं बरोबर करून घेऊ, नाही वागवलं तरी आमचं चालते, आम्हाला सरकार आता ते काहीतरी पगार भेटते ना त्यांना, आम्ही आमचं भागवून घेऊ, आम्हाला कोणाची गरज नाही असं सुनीला म्हणते. पण मी प्रश्न विचारतो, ज्यावेळेस तुम्ही खाटल्यावर टेकून पडत असताना त्यावेळेस तुमची सूनच तुमचं सगळ्या काही गोष्टी करत असते, तुम्ही करू शकत नाही. म्हणून जर तुमच्या एका कुटुंबामध्ये परस्परा वाचून तुमच्या समाजामध्ये सुद्धा हा विचार आपल्या अंतःकरणात आला पाहिजे. आणि म्हणून आमच्या साधू संतांनी जे उत्सव लावले, पंढरपूरचा गोपाल काला, कशावे भात खावा, सोने वाटून स्नेह वाढवावा, ऐशा प्रथा कितीतरी. सोनं वाटावं, जगन्नाथपुरीचा भात, जगन्नाथपुरीचा भात प्रत्येकाला वाटावा. काला नुसतं वाटावा नाही, तर ज्या कालामध्ये आमचा समाज स्पृश्याच्या भानगडीमध्ये अडकलेला होता, स्पृश्य नामक कलंक, त्यावेळेस आमच्या साधू संतांनी स्पृश्यतेचे बंधन झुगारून अस्पृश्याच्याही मुखात स्वतःच्या हातानं काला टाकण्याची पद्धती चालू केली, की एक एका मुखी देऊ सुखी घालू हुंबरी. परस्परांच्या मुखात काला देण्याचा म्हणजे सगळ्या लोकांना आपलं समजून त्यांच्याकरिता त्यांना आपल्या हृदयाशी लावण्याचा संदेश आमच्या साधू संतांनी दिला. आमचे साधू संतांनी कधी विचार केला नाही की हा कोण्या जातीचा आहे, हा कोण्या पंथाचा आहे. सगळ्यांना आलिंगन देत गेले आणि सगळ्यांच्या हिताकरिता झटत गेले. त्याचा उद्देश काय होता? हाच त्याचा उद्देश होता ना. एक वेळचा प्रसंग आहे, आमच्या साधू संतांना जातीशी घेणं देणं नाही, पातीशी घेणं देणं नाही, धर्माशी घेणं देणं नाही, फक्त मानव हा एक समाज आहे आणि हा मानव समाज त्यांनी आपल्या छातीशी लावला. तथागत भगवान गौतम बुद्ध एक वेळ धर्म प्रचारार्थ फिरत असताना त्यांना तहान लागली आणि त्यांनी एका ठिकाणी पाणी मागितलं. तिथले लोक म्हणाले, महाराज साधू बुवा, आम्ही तुम्हाला पाणी द्यायला काही हरकत नाही, पण आमच्या जातीच्या विहिरीतलं पाणी तुम्हाला चालणार आहे का? आम्ही तर अमुक जातीचे आहोत. त्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणाले, मला जात नाही, मला पाणी पाहिजे. ही भावना आमची झाली पाहिजे. तो कोण्या जातीचा आहे, कोण्या पंथाचा आहे, कोण्या धर्माचा आहे, कोण्या संप्रदायाचा आहे, हा सगळा भाव विसरून सर्व आम्ही सर्वांकरिता आहोत.
पुरुषास्पृश्य हटे यह सारा देश कलंक मिटाने. आम्ही सगळे एक आहोत आणि सगळे माझ्यासाठी आहेत आणि मी सगळ्यासाठी आहो, ही भावना आमच्या अंतःकरणामध्ये दृढमूल झाली पाहिजे. माझ्याकरिता कोण आहे किंवा माझ्याकरिता काय आहे ही भावना असो की नसो, पण मी मात्र सर्वांकरिता हो आहे ही भावना तुमच्या अंतःकरणात हृदबोध झाली पाहिजे. ही जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात येणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही वाऱ्या करा, कितीही माळा घाला, कितीही ठिकाणी गंध लावा, कितीही भजन करा, कितीही पोथ्या वाचा, कितीही व्रत वैकल्य करा, तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा आनंदाची प्राप्ती होणार नाही, निरतिशय सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही आणि तुम्ही सुखी संपन्न जीवन जगू शकत नाही. तुम्ही माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे ठरू शकत नाही. तुम्ही समाजाच्या करिता झटले पाहिजे. एक मद्रासमध्ये फार मोठे एक संत होऊन गेले, त्यांना मद्रासचे ज्ञानेश्वर म्हणून ओळखले जातात. आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकोबाराय, शांतीब्रह्मनाथ बाबा आदी करून ज्या संतांचा जो अधिकार आहे त्या पद्धतीनं मद्रासमध्ये त्यांचा अधिकार आहे. त्यांचं नाव आहे तिरुवल्लुवरम. चांगलं त्यांचं ग्रंथ आहे, कुरल म्हणून त्यांचा ग्रंथ आहे. फार सुंदर ग्रंथ आहे. कदाचित जर तुम्हाला मिळाला तर तो अवश्य वाचून पहा. माझ्याकडे आहे, तो मी वाचला. स्वामी साने गुरुजींनी त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं. सुंदर आहे, अवश्य वाचा. त्यांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे सज्जन हो, की एक वेळची गोष्ट अशी आहे की त्यांचा एक व्यवसाय होता. ते कपडे विणत असत. जसे कबीर महाराज आपल्याकडे शेले विणत असत, तसे ते तिरुवल्लुवर नावाचे साधू कपडे विणत असत आणि ते कपडे विकण्यासाठी बाजारामध्ये कपडे घेऊन बसत असत. बसत असताना काय झालं की एक दिवस गावातले काही तरुण आणि खोडसर मुलं त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर ते तिरुवल्लुवर त्या ठिकाणी बसले होते बाजारामध्ये. ते तरुण पोरं आले आणि बऱ्याच तरुण पोरांना सवय असते म्हाताऱ्या लोकांची आणि साधू कीर्तनकार प्रवचनकार दिसले तर अशा लोकांची टिंगल उडवायची. चुकीची सवय आहे, वाईट सवय आहे. ही सवय माता पित्यांनी त्यांच्यावर योग्य पद्धतीचे संस्कार टाकून ती मोडकळीस आणली पाहिजे. योग्य नाही ते. परंतु तसेच काही कुचाळक्या करणारे ते 2-3 तरुण त्या ठिकाणी आले आणि तिरुवल्लुवर नावाच्या त्या साधूजवळ, आणि त्यांच्याकडे ते जे काही त्यांनी आपलं विकण्याकरिता कपडे ठेवले ते त्यातलं एक धोतराची जोडी त्यांनी उचलली आणि ते धोतर उचलून त्याची घडी मोकळी केली दोघा पोरांनी. आणि जो तिसरा होता त्यानं काय केलं की मधातून ते धोतर फाडलं. दोघांनी धरलं आणि मधातून एकानं फाडलं आणि ते फाडल्यानंतर त्याचे 2 तुकडे केले. त्यातला एक तुकडा खाली ठेवला आणि दुसरा जो तुकडा केला होता तो तुकडा तिरुवल्लुवरांना दाखवला आणि त्यांना विचारलं की हे किती रुपयाचं आहे. पहिले विचारलं फाडायच्या अगोदर किती रुपयाचं आहे, तर त्यांनी सांगितलं होतं की 2 रुपयाचं आहे पूर्ण धोतर. मग त्याचे 2 भाग केल्यानंतर विचारलं की आता हे किती रुपयाचं आहे. त्यावेळेस महात्मा तिरुवल्लुवर म्हणाले हे 1 रुपयाचं आहे. बरोबर. पुन्हा 2 भाग केले, त्यातला एक खाली ठेवला. अर्धा जो भाग होता त्याची किंमत विचारली होती, तर तो जो अर्धा भाग केला त्याचे पुन्हा 2 भाग केले आणि त्याचे पुन्हा 2 भाग करून त्यातला एक भाग खाली ठेवला आणि दुसरा भाग दाखवून म्हटलं की आता किती रुपयाचा आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी तिरुवल्लुवर म्हणाले की हे 50 पैशाचं आहे.
8 आण्यांचा आहे. त्याच्याही जे भाग केले त्याचे पुन्हा 2 भाग करून त्यातला एक भाग खाली ठेवून पुन्हा विचारलं तिरुवल्लवरांना, हे कितीच आहे? त्यावेळेस त्या तिरुवल्लवरांनी सांगितलं की हे 4 आण्याचं आहे. असं करता करता त्याचे फार बारीक तुकडे केले आणि मग त्या तिरुवल्लवरांना विचारलं की आता याची किंमत काय आहे. त्यावेळेस तिरुवल्लवर म्हणाले की आता याची किंमत मी सांगू शकत नाही, कारण हे आता शिल्लकच राहिलं नाही ना, सगळं चिंध्या करून ठेवलं तुम्ही. त्या तरुणांचा उद्देश हा होता की तिरुवल्लुवरांना क्रोध आला पाहिजे, परंतु तिरुवल्लुवर हे संत प्रवृत्तीचे होते, त्यांना काही क्रोध आला नाही. काही काही लोकांना ही प्रवृत्ती असते की एखाद्याला जर राग येत नसेल तर याला राग आला पाहिजे, एखादा माणूस जर चिडत नसेल तर एखाद्याला चिडून द्यायचं आणि मग त्याच्यात आनंद वाटतो काही लोकांना. बरेच लोक सांगतात फुशारकी मारल्यासारखे की तो बसला होता, त्याला असं चिडवलं, चांगला गरम करून दिला म्हणते आणि आम्ही मस्त मग मजा पाहिली. ही राक्षसी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती योग्य नाही आहे, ही राक्षसी प्रवृत्ती आहे. आणि ती राक्षसी प्रवृत्ती त्या तरुणांमध्ये होती. त्यांनी त्या ठिकाणी त्या पद्धतीचं त्रास दिला आणि मग त्यांनी काय केलं की 2 रुपये काढले त्यातल्या एका तरुणानं आणि महात्मा तिरुवल्लुवराच्या समोर ठेवले. तिरुवल्लुवरांनी ते 2 रुपये उचलले आणि त्यांना परत केले आणि सांगितलं की मुलांनो, हे 2 रुपये तुमच्याकडेच ठेवा. ते म्हणाले, पोरं, अहो साधू महाराज, तुम्हीच बोलले होते ना धोतर 2 रुपयाचा आहे म्हणून, मग आम्ही तुमच्या धोतराचा नाश केला आहे, मग हे 2 रुपये तुम्ही घ्या. त्यावेळेस तिरुवल्लुवर महाराजांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणतात की मी जे जे काही हे कपडे शिवले आणि विकतोय, हे फक्त मला त्यातून पैसे मिळावे याकरता नाही, तर या कपड्याच्या माध्यमातून माझ्या समाजातल्या प्रत्येक घटकाचं अंग झाकल्या जावं आणि याचा समाजाला कुठंतरी उपयोग व्हावा, याच्याकरिता मी ज्यावेळेस हे वस्त्र देतो त्यावेळेस त्याचे पैसे घेतो, फक्त माझ्या कामाचा मोबदला म्हणून. पण तुम्ही तरुण पोरांनी जी काही याची अवस्था केली आहे, यामुळे हे धोतर समाजाच्या उपयोगात पडलं नाही, म्हणून मी याचा पैसा घेऊ इच्छित नाही. हा तुमचे 2 रुपये तुम्ही परत. असं म्हटलं. नंतर त्या तरुणांना पश्चाताप झाला, त्यांनी माफी मागितली. ते तरुण घरी गेले आणि आपल्या वडिलांना सांगितलं. त्यातला जो म्होरक्या होता, ज्यानं सगळं कृत्य घडवून आणलं होतं, त्यांना आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा, माझ्याकडून आज फार मोठी चूक झाली आहे, मी फार चुकीचा वागलो आहे. त्याच्या वडिलांनी विचारलं की काय झालं, तेव्हा त्यांनी सगळी गोष्ट सांगितली. दुसऱ्या दिवशी तो मुलगा, त्याची आई आणि त्याचे वडील 3 जण त्या महर्षी तिरुवल्लुवराच्या आश्रमाकडे गजाला सकाळी. त्यावेळेस ते महर्षी झकटीत 4 वाजता उठत होते, सकाळी पहाटेच. आणि 4 वाजता उठून दोघंही पती पत्नी, ते ऋषी तिरुवल्लुवर आणि त्यांची पत्नी, दोघे जण हातमागावर ते कपडा सूत काढून ते कपडा विणण्याचं काम करत होते. त्यावेळेस त्या मुलाचे वडील, त्यांचं नाव होतं LL सिंघम, ते LL सिंघम त्या ठिकाणी गेले आणि तिरुवल्लुवरांना त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं की महाराज, माझ्या मुलाकडून अशी अशी चूक झाली आहे आणि मी माफी मागतो. आणि बसले आणि सांगितलं की महाराज, मला कोणता तरी एखादा गुरुमंत्र द्या, काहीतरी मंत्र द्या, काहीतरी उपदेश करा. त्यावेळेस महात्मा तिरुवल्लुवर म्हणतात की मी काय उपदेश करू, माझं जीवन जे तुम्ही पाहत आहात सध्याच्या परिस्थितीत, याच्यातून तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. त्यावेळेस त्या महात्मा तिरुवल्लुवराच्या त्या
कृत्याकडे पाहून त्या जे काही त्यांचं जे चालू होतं कर्मयोग आणि अखंड नामस्मरण, त्या नामस्मरणासोबत चालू असलेलं ते विणकाम पाहिलं आणि त्यातून त्या LL सिंघमने बोध घेतला की काम करणं आणि मुखानं नाम स्मरणं आणि समाजाच्या उपयोगात आपण कसे पडू याकरिता कुठलं तरी काम जीवनामध्ये करणं, समाजाच्या हितासाठी झटणं, हाच खरा परमार्थ आहे. हा या साधूच्या जीवनातून दिसतो आहे. म्हणून जर आमच्या देशामध्ये जन्माला आलेला महात्मा तिरुवल्लुवरासारखा साधू समाजाच्या हिता, देवाचं नामस्मरणासोबत समाजाच्या हिताकरता कपडे विकतो, महात्मा कबीरासारखा साधू जर रामाचं नाव घेतो आणि सोबत शेले विणतो, महात्मा गोरा कुंभार जर आमच्या देशामधला संत विठ्ठलाची भक्ती करतो आणि भक्तीसोबत मळके घडवतो आणि समाजाच्या हितासाठी समाजाचा कुठंतरी कामी पडतो आहे, त्यावेळेस आम्ही त्यांचे अनुयायी म्हणून, त्यांचे भक्त म्हणून घेणारे वारकरी भाविक सज्जन, त्यांचे अनुयायी म्हणून घेणारे आम्ही जे कोणी ज्या साधूचे उपासक असतील ते सगळे लोक समाजाच्या हितासाठी आलेल्या साधूचे अनुयायी म्हणून घेऊन जर समाजाच्या हिताकरता झटत नसतील तर ते त्या साधूचे खरे भक्त ठरू शकत नाही, त्याचे खरे अनुयायी ठरू शकत नाही. आणि म्हणून जर कुठंतरी अंतःकरणामध्ये असं वाटत असेल की आम्ही साधूचे अनुयायी ठरलो पाहिजे, तर समाजाच्या हिताकरिता झटणारे आम्ही त्या साधूचे अणु गोष्टीचं, लहान गोष्टींचं यद्यदाचरिती श्रेष्ठ या ज्ञायानं येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती तैसेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ, या ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांचा विचार आमच्या जीवनात उतरवला पाहिजे. म्हणजे आम्ही समाजाशी एकरूप होऊन समाजाच्या हिताच्या दृष्टीने जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत आम्ही खरे समाजनिष्ठही ठरू शकत नाही आणि ईश्वरनिष्ठही ठरू शकत नाही. आणि म्हणून याकरिता आपलं जे जीवन आहे, आपल्या सामुदायिक प्रार्थनेचा उद्देश तरी काय आहे? हाच आहे ना, हमको सभी से गरज आहे. सर्वांना सर्वांची गरज आहे. कोणीच एकट्यानं जन्माला आला नाही. जन्माला येण्याकरिता सुद्धा एकटा जन्माला जरी बाहेर येत असला तरी सुद्धा त्याच्याकरिता कितीतरी लोकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. डॉक्टरांचं योगदान आहे, आई वडिलांचं आहे, त्याच्या परिवारामधल्या सर्व लोकांनी त्याचा सांभाळ केला आहे. आणि मरत असताना सुद्धा 4 खांदेकरी त्याला आवश्यक आहे. आणि म्हणून या समाजामध्ये वावरत असताना समाजाच्या घटकाची प्रत्येकाची आपल्याला गरज आहे आणि त्याच्याकरता मी काय देऊ शकतो ही भावना तुमच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. पण परिस्थिती काय झाली? वानप्रस्थ वनीच विचारी, ब्रह्मचारी अभ्यासची करी आणि संन्यासी विटाळ मानतो या जगाचा सगळा वैराग्याच्या भरामध्ये. आणि इथंच सगळं बिघडत चाललेलं आहे. म्हणून आम्ही समाजाशी एकरूप झालो पाहिजे. आमची ग्रामगीता सांगते की जीवनची करा सामुदायिक ग्रामजन हो, परमार्थमय हा व्यवहार परमार्थमय आहे. हा सगळ्यात सोपी परमार्थ मार्ग आहे. आणि म्हणून ना हम रहे अपने लिए हमको सभी से गरज है. भगवद्गीतेनं तरी वेगळं काय सांगितलं? आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं जे ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्य काय सांगून जाते की सर्वभूत हिते रतः. भगवद्गीतेमध्ये 2 ठिकाणी त्याचं वर्णन आलं. सर्वभूत हिते रतः, आम्ही सर्व भूतांच्या हिताकरिता रत असलो पाहिजे. जर ते आम्ही करत नसू तर नको तुमची पूजा भक्तीचाही पसारा, काय होते करून या ढोंग धतुरा, आड नका येऊ चला फिरा माघारा, असा महाराजांनी सांगितलं आहे. आणि म्हणून समाजाच्या हिताकरिता झटणं. आमच्या भगवान कृष्णासारख्या महात्म्यानं जी गीता अर्जुनाला सांगितली कशा करता? एकट्या करता नाही. त्यावेळेस जरी एकट्या करता सांगितली असली तरी सुद्धा अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशनु श्री यदुराजे, आणि संसारा एवढे ओझे फेडले जगाचे, जगाचं ओझं फेडलं.
त्या भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांगून, अर्थात समाजाकरिता भगवान कृष्णाने समाजाकरिता कार्य केलं. आमच्या रामचंद्र भगवंतानी समाजाकरिता कार्य केलं. स्वतःची पत्नी नेली म्हणून नाही, तर समाजाच्या कितीतरी घटकांना रावणापासून त्रास होता. वालीनं त्या सुग्रीवाला त्रास दिला म्हणून मारलं. रामाचं काय वैर होतं वालीसोबत, पण समाजामधल्या कोणाला जर कुणापासून त्रास होतील तर त्यापासून आपल्यालाही त्रास झाला पाहिजे. आणि समाजाचं जर कोणत्या गोष्टीनं भलं होत असेल तर त्यात आपलंही भलं मानलं पाहिजे. ही वृत्ती जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत आम्ही विशाल अंतःकरणाचे म्हणू शकत नाही. आणि म्हणून सर्वांच्या हिताकरिता झटणे, आपल्या सहित दुसऱ्याच्या हिताची जोपासना करणे हा सगळ्यात सोपा परमार्थ मार्ग आजच्या या अष्टश्लोकी भागवताच्या 10व्या प्रवचनाच्या माध्यमातून जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आमच्या समोर हा विचार मांडलेला आहे. आणि म्हणून हा विचार आमच्या तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजभूत होण्याची शक्ती, युक्ती, बुद्धी गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुमच्या अंतःकरणात प्रविष्ट करो अशी गुरुदेव चरणी प्रार्थना करून आजच्या या प्रवचनाला आपण याच ठिकाणी विराम देऊया. महत्त्वाची सूचना अशा पद्धतीची आहे. आज रात्री ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये आपल्या या सकल संत विचार पेजवरती अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि अंतःकरणापासून आचरणशील आहे, सर्व गोष्टींनी युक्त असे आमचे परम आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीकृष्ण महाराज आखरे तळेगाव मोहना यांचं सुंदर असं गृहस्थ जीवनातील गृहस्थ धर्माची शिकवण या विषयावर सुंदर अशा पद्धतीचं ग्रामगीता प्रवचन होणार आहे. सज्जन हो, त्याही प्रवचनाचा आपण सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा आणि आनंद द्विगुणित करावा हा एक विनंती तुमच्या समोर करतो. आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीनुसार या ठिकाणी आता शांतीपाठाच्या माध्यमातून आपण आपल्या या प्रवचनाला विराम देऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ आडकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.